गेले 2 भाग आपण आदर या भावनेबद्दल बोलतोय. थोडक्यात आदर ही भावना EQशी संबंधित आहे. इमोशनल कोशंट म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता. आदर देणं आणि आदर मिळवणं याच्यासाठी ही भावना प्रगत हवी. जेव्हा आपण दुसऱ्याचं मत शांतपणे पूर्णपणे ऐकून घेतो तेव्हा आपण त्यांना हे सांगतो की मला तुझ्याबद्दल आदर आहे. तू माझ्यासाठी महत्त्वाचा किंवा महत्त्वाची आहेस. संवादामध्ये केवळ स्वतःचं म्हणणं मांडण्यापेक्षा दुसऱ्याच्या दृष्टिकोनाचं भान ठेवणं महत्त्वाचं असतं आणि ते भान जर ठेवलं तर नात्यामध्ये नक्की आदर राहतो. घटनेबद्दल वेगळी वेगळी मतं असू शकतात, पण दोन्ही बाजूला जर विवेकी विचार आणि जगण्याच्या उत्तम व्हॅल्यूज असतील तर एखाद्या घटनेतल्या वेगवेगळ्या मतांसाठी मार्ग काढता येतो. हो, पण इथे संवाद मात्र हवा, आर्ग्युमेंट नसावी. असं जर का समजुतीचं वागणं असेल ना, त्या ठिकाणी एकमेकांसाठी आदर नक्की राहतो. रागाच्या भरात किंवा वादाच्या वेळीही समोरच्याचा स्वाभिमान दुखावला जाणार नाही असं वागणं म्हणजे आदर. पैशाच्या कर्तृत्वाच्या अहंकारात आलेले शब्द समोरच्या व्यक्तीला कायमचे दुखावू शकतात आणि असं करून तुम्ही स्वतःचीच किंमत कमी करून घेत असता आणि त्या आवेगामध्ये बोलताना हे बोलणाऱ्याला कळत पण नाही. लहान मोठं कोणतंही काम करणाऱ्या समोरच्या व्यक्तीच्या कष्टाची जाणीव ठेवणं आणि त्याबद्दल वागण्यातून कृतज्ञ असणं म्हणजे आदर असणं. असा आदर दिल्यामुळे कोणतंही नातं घट्टच होणार. हा आदर, ही कृतज्ञता जर कधी बोलून व्यक्त केली तर समोरच्या व्यक्तीला आत्मविश्वास मिळतो, तिचा स्वाभिमान दुणावतो आणि जी व्यक्ती हा आदर बोलून व्यक्त करते तिच्याबद्दलचाही आदर वाढतो. आदर द्या आणि आदर घ्या, कारण जिथे आदर असतो तेच नातं जास्त प्रगल्भ आणि स्थिर असतं. पण जर आदर नसेल तर जे नातं असतं ते फक्त व्यवहारापुरतं असतं.